मित्रांनो, आज आपण पिंपळसुटीमध्ये आलेलो आहोत आणि अनेक या ठिकाणी गावकरी जे आहेत ते उपस्थित आहेत. तर 2024च्या लोकसभेचा जो काही कौल आहे तो आपण पाहत आहोत. काय वाटतंय सर, सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. मी नितीन फलके, पिंपळसुटी ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच. माझ्या अनुभवाच्या अनुषंगाने मला सर्वसाधारणपणे असं वाटतं की येणारी 2024ची लोकसभा निवडणूक आहे, त्यामध्ये महायुतीचे उमेदवार मान्य श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांचं या शिरूरच्या पूर्व भागामध्ये जनसंपर्क चांगला आहे. त्यांनी इथून पाठीमागे आमच्या गाव भेट दौऱ्यामध्ये सर्वांशी त्यांची ओळख आहे आणि ओळख असून सुद्धा त्यांनी सर्वसामान्यापर्यंत त्यांची ओळख असताना तिथपर्यंत ते पोहोचलेले आहेत. काही प्रमाणात त्यांनी निधी दिलेला आहे आणि आमचा गावचा विकास सुद्धा म्हणजे त्यांच्या माध्यमातून होत आहे. मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी माझे मत महायुतीचे उमेदवार मान्य श्री माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील दादा यांना मी माझं मत देत आहे, अशी मी या ठिकाणी माझी इच्छा व्यक्त करतो. ओके. आणि इतर देखील आपण म्हणूयात की उमेदवार आहेत, त्यांना देखील बराचसा पाठिंबा जो आहे तो पिंपळसिटीतून मिळणार आहे. तर सगळ्यात पहिलं मला सांगा, आता कोण बोलेल यानंतर आपण बोलताय? ठीक आहे, सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा सर. मी बाळासाहेब जनार्दन खळदकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष पिंपळसुटी. आणि काय वाटतं की यंदाची जी लोकसभेचं इलेक्शन होणार आहे याच्यामध्ये आपला कौल कुणाकडे असेल? निश्चित मनाने सांगतो, येणारा कौल हा आमच्या पिंपळसुटी असेल किंवा पूर्व भाग असेल हे शिवाजीराव आढळराव दादा पाटील यांच्या बाजून असेल. आता त्याचप्रमाणे पैलवान मंगलदास आप्पा बांदल हे सुद्धा तितकेच मोठे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नेते आहेत, पण त्यांना पक्षाने उमेदवारी न दिल्या कारणाने आज 100% शिवाजीराव आढळराव पाटील हा पूर्व पट्ट्यातून चांगल्या प्रकारे मताधिक्य घेतील असे मी ग्रामस्थांतर्फे ग्वाही देतो. ओके. सगळ्यात पहिलं सर आपलं नाव सांगा. शहाजी सुरेश मोहिते. आणि काय वाटतंय यंदा कौल कुणाला? अमोल कोल्हे. ओके. का असं वाटतं की अमोल कोल्हेंना आपण परत एकदा संधी द्यायला हवी? का नाही द्यायला पाहिजे? का नाही द्यायला पाहिजे? अमोल कोल्हेंनी विकासात्मक धोरणात्मक कामं भरपूर केल्यात. 19,000 कोटीची लोकसभा मतदारसंघात कामं आणल्यात. ठीक आहे. 3 कोटी रुपये गावाला दिले कोल्हेनी. ओके. किती दिले? 3 कोटी रुपये नुसत्या पिंपळसुटी गावाला दिलेले आहेत. अच्छा. आणि गेल्या वर्षी फॉर्म भरल्यावर जे आले पहिलं मत मागायला, त्याच्यावर अजून चहाच्या कपाला नाही, कशालाच नाही आलेले. आणि गावाला तर 3 कोटी रुपये दिल्यात. तोंडच नाही दाखवलं परत आमच्या गावात. मग किती पैसे दिले सांगा मग तुम्ही? कोल्हेनी किती दिले? किती दिले? आमदारांचं चाललेलं नाही, लोकसभेचं चाललंय. आमच्या पिंपळसुटी गावासाठी किती पैसे दिले सांगा? एक मिनिट. 5 वर्षात आलं का काय ते सांगा. एक मिनिट. आता घमासान सुरू झालेला आहे आणि वातावरण जसं आहे, आता ते वातावरण पेटतं वातावरण जे आहे ते आपण सगळे बघणार आहेत. ठीक आहे. सगळ्यात पहिलं सरांनी म्हटलेलं की बाबा 3 कोटीचा निधी आलेला आहे. ठीक आहे ना? पिंपळसुटी गावाला जे काय पिंपळसुटी गावालाच फक्त 3 कोटीचा निधी आलेला आहे. यावर आपलं म्हणणं काय आहे? आम्हाला रुपये ना काय होती, पण आमचं म्हातार आहे शेवटच्या वेळेस त्याला आम्ही सहकार्य करणार. ओके. ओके. गद्दारांची पाठी गद्दारीच्या मागे जाणार नाही आम्ही. अजित दादा नको, त्या फडणीस नको, ती पिटली सगळी. अच्छा. ओके. तर हा मात्र 60 वर्ष झालं महाराष्ट्रात देशात राजकारण करतंय. आता कव्हर करायचं आणि 3 आणि 4 खासदारावर पंतप्रधान होणार आहे का? काय होणार आहे का? हा देशाचा प्रश्न आहे, एका तालुक्याचा गावाचा प्रश्न नाही. हा तरुणांचं आज तरुण वय बोललं जातं. मग आज आढळरावांचं वय 67 वर्षे, अमोल कोल्हेंचं वय 43 वर्षे. मग तुम्ही आज वया बोललं तर मग आज तुम्ही ज्येष्ठ झालेला आहे. तुम्ही आज 15 वर्षे तुम्हाला खासदार किती तुम्ही आता थांबलं पाहिजे आणि तुम्ही आता तरुणांना मार्गदर्शन केलं पाहिजे. अच्छा, म्हणजे पुढील तरुणांना देखील संधी दिली पाहिजे असं आपलं मत आहे. नागरिक पुढे आला पाहिजे. तरुण नागरिक पुढे आला पाहिजे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये. लोकसभेत कायदा करणं हे खासदाराचं काम आहे. खासदाराचं काम प्रत्येक गावात दावा मयत दशक्रिया याला येण्याचं काम नाही. काम हे कोणाचं आहे? सर्वसामान्य लोकांचं आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणा, पंचायत समिती सदस्य म्हणा. खासदाराचं काम कोणतं आहे? लोकसभेत कायदा करण्यासाठी आपण खासदार निवडून देतो. कशासाठी? लोकसभेत कायदा करण्यासाठी. खासदार काय गावात येण्यासाठी निवडून देत नाही. फक्त लोकसभेत प्रश्नांचा आवाज उठवला. कोणी उठवला? डॉक्टर अमोल कोल्हे. संसद रत्न त्यांना 5 वर्षात 3 वेळा मिळाला. कुणामुळे मिळाला? त्यांच्या वक्तृत्व शैलीमुळे मिळाला आहे. अच्छा. हा, संसद रत्नवरून आठवलं की येस येस येस. परंतु यावरती आढळराव पाटील असं म्हटले होते की संसद रत्न पुरस्कार जो आहे तो एक खाजगी संस्था देते. ठीक आहे. आणि त्यांनाही असं भेटलेलं आहे असंही ते म्हणाले होते. ठीक आहे. याबद्दल तुमचं मत काय आहे? नाही, ते म्हणतात खाजगी संस्था आहे. मग त्यांच्याकडे तर बलाढ्य पैसा आहे, खूप पैसा आहे. त्यांनी 1 वर्ष तर घ्यावा ना. 15 वर्षात कमीत कमी 5 वर्ष तर त्यांनी विकत घ्यावा ना. संसद रत्न जर पुरस्कार जर विकत मिळत असेल, त्यांचे असं जर म्हणणं असेल तर 15 वर्ष त्यांनी 5 वेळा तर विकत घेतला पाहिजे. त्यांची इतका पैसा अमोल कोल्हे यांच्याकडे नाही. स्वतःचं घरदार विकून त्यांनी घरातला माणूस आहे.
साधा शेतकऱ्याचा माणूस आहे अमोल कोल्हे. एका 15 वर्ष ते सत्तेत होते, मग त्यावेळेस त्यांना का नाही मिळाला 1 वर्ष का ना खासदार संसद रत्न पट्टू, बरोबर आहे का नाही? मग ती खाजगी म्हणले होते विकत घेतल्यासारखाच त्यांचं बनण्याचा उद्देश आला ना. मग यांना 15 वर्षात एकदा का नाही मिळाला? ओके, आता आपण इकडच्या पार्टीचं पण थोडंसं बोलणं ऐकून घेऊयात. या इकडे. हा विषय असा आहे पुरस्काराचा विषय राहू द्या, पण कामाच्या विषयी बोला. आतापर्यंत आमच्या गावाला 1 रुपया सुद्धा निधी कोल्हे साहेबांच्या माध्यमातून आला नाही. आम्ही वैयक्तिक कोल्हे साहेबांना आमचा विरोध नाहीये. ज्या वेळेस खासदार साहेब आमच्या गावातून निवडून गेले त्याच्यानंतर ठीक आहे, दसक्रियांना काही येऊ द्या किंवा कुणाच्या वैयक्तिक कार्यक्रमासाठी त्यांनी अजिबात येऊ नाही त्यांनी, अशी आमची बी अपेक्षा आहे. परंतु जे विकास कामं असतील, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, माझा घोड नदी ते पिंपळ आपलं भीमा ते घोड प्रकल्प, हा घोड प्रकल्प जोड झालाच पाहिजे. ह्या अनुषंगाने आम्ही वारंवार पाठपुरावा केलेला आहे शिरूरच्या पूर्व भागामधून. आज आमचा भाग ज्यावेळेस एमआयडीसी पाणी उपस्थित रांजणगावची एमआयडीसी असेल, इतर ठिकाणी पाणी उपसा केला जातो. आमचं घोडधरण आहे ते घोडधरण कोरडं पडलं जातं आणि शिरूरचा पूर्व पट्टा आमचा दुष्काळी भागामध्ये मोडला जातो. याकडे प्रामुख्याने लोकसभेच्या उमेदवारांनी लक्ष द्यावे म्हणून आम्ही सांगतो की आढळराव पाटील निवडून येतील आणि आढळराव पाटीलच हवेत अशी आमची अपेक्षा आहे. अजून थांबा हातात नका घेऊन मी सांगतो. हा बोला. ज्या वेळेस अमोल कोल्हे प्रचाराकरता आले होते गावामध्ये आणि त्यावेळेस काय बोलले की आढळराव 5 वर्षामध्ये तुम्हाला आढळला का? होय, आढळला नाही आढळला होय, पण ते मुरबी माणूस आहे, जुना माणूस आहे आणि त्याचं कर्तव्य तो करणारच तो आणि आढळराव पाटलाला निवडून देणारच. ठीक आहे, चला. तर संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अजून कोणी बोल या लवकर या. चला या इकडे या. बाबा, सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. भाऊसाहेब बापूराव फलके. ओके, काय वाटतंय या इलेक्शन मध्ये आपला कौल कुणाकडे असेल? आता कौल ह्यो आमच्याकून भरपूर झालेलं. आढळराव पाटलांनी आम्हाला भरपूर दिलं, कोल्ह्याने थोडीशी हुल मारली, चालतंय. पण दुसरी गोष्ट, कोल्हे हा माणूस हे सच्चाच आहे. समोर दादा देखील या ठिकाणी आहेत, तंटमुक्तीचे अध्यक्ष आहेत. नाव सांगा सगळ्यात पहिलं. अशोक तुळशीराम फराटे. ओके, काय वाटतंय? पिंपळसुडे गावचे माजी तंटा अध्यक्ष. येस. तर काय वाटतंय आता ह्या लोकसभा इलेक्शन मध्ये आपलं मत कुणाकडे असेल? काय ते आढळराव पाटील. आढळराव पाटलांकडे असेल. आणि दुसरी गोष्ट आढळराव पाटलांनी आमचं बंधारा करावं हीच माझी शुभेच्छा आहे. आतापर्यंत बंधारा कोणी केला नाही, 15 वर्षात बंधारा कोणी केलेला नाही. आणि गाव काय कामं केली आम्हाला सांगा. उभं आहे हे अशोक बापूंच्या माध्यमातून आलेलं आहे, ही कुणाच्या माध्यमातून आलंय? ही संसद अमोल कोल्हे केलेलं नाही, अशोक बापू काम करते त्यांच्या माध्यमातून आलेलं. स्वर्गीय बाबूराव पाचरणे यांच्यामुळे हा एवढा मोठा हायवे झालेला आहे. आजपर्यंत कोणत्या आमदारांचा झाला नाही, पुढे तुमचं डायरेक्टर चुकीचं आहे. एवढा हायवे झालेला आहे. चुकीचं आहे. झालं ही 70 वर्षापूर्वीच रेकॉर्ड आहे. खासदार करतो, नॅशनल हायवेची कामाची मागणी आमदार करतो, खासदार करतो. नाही. रस्त्याचं भूमिपूजन 2004 मध्ये फर्स्ट टर्म मध्ये आढळराव पाटील निवडून आले. त्याच्यानंतर त्या 5 वर्षात काय विकास काम केलेत यांनी विरोधांनी सांगावं. अजून महिना नाही झाला 20 लाख रुपये दिलेले काम चाललेले कॉन्क्रीट लगेच बघायला चाला. माझी खासदार असताना सुद्धा 20 लाख रुपये दिले. आणि हा नंदी ना पाठीमागचा हो बाजूला याला वैयक्तिक देणगी आढळराव पाटलांनी दिलेली. दाखवा कॅमेऱ्यात नंदी सुद्धा. मंदिर द्या. नाही नंदी दिला म्हणजे विकास आहे का? तुम्ही रस्ता द्या, तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी आवाज उठवा ना. शेतकऱ्यांसाठी तुम्ही आवाज उठवा. त्याच्या प्रश्नासाठी किती आवाज उठवला आजपर्यंत? 15 वर्षात आढळराव पाटलांनी शेतकऱ्यांसाठी कांदा प्रश्नावर किती आवाज उठवला? अमोल कोल्हेने किती आवाज उठवला? आढळराव पाटलांनी किती आवाज उठवला? संसदेत 521 प्रश्न त्यांनी मांडलेले. 47 खासदार आहेत आपल्या शिरूर आपल्या महाराष्ट्रामध्ये. एकानेही कुत्र्याने आवाज नाही उठवला, तेवढं कोल्हे बोलत होता. का बरं? आजपर्यंत 15 वर्षात पाठीमागच्या काळात आढळराव खासदार होते,
त्या काळात त्यांनी का नाही शेतकऱ्यांची बाजू लावून धरली? आज ते म्हणतात मी शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न मांडत. मग इतक्या दिवस काय नुसतं दिल्लीला जात होते काही? कृषी मंत्री शरद पवार साहेब किती वर्ष होते? 10 वर्ष नाही, 10 वर्ष कुणाचे नाही केले, वडाराचे झाले. प्रश्न मोठा ट्रॅक्टरवाले होते ना, बागायदार होते, 20 लाख त्याचा झाला आणि 2 लाख वाला आहे ना वाट बघत बसला. माझा उपसरपंचाला प्रश्न आहे, आज त्यांनी ना केंद्रीय कृषी मंत्र्याचं नाव सांगावा. आज या उपसरपंचाला माझा प्रश्न आहे, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं नाव सांगायचं यांनी फक्त. ऐका ही बघा 7-12 आमच्याकडे, हो का, ऐका 7-12 माझ्याकडे, हो का, 10 वर्ष कृषी मंत्री होतं ना, मग त्याच वेळी आहे ना त्यांनी कायदे करायचं ना, हमी बाजाराचं काय असेल ते त्याच वेळी करायचं ना. 10 वर्ष निर्वोळी सत्ता दिली. इथून मागे आघाडीची सत्ता होती, म्हणजे कुबडे सरकार होते. सिलेंडर आहे ना 300 रुपयाला भेटून 1200 रुपयाला सिलेंडर. या पुढे. माझं नाव विष्णू शिवाजी वाबळे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र पवार गटाचा तालुका उपाध्यक्ष याने बोलतो. मी गावचा विकास आमदार करतेत का खासदार करतेत हा माझा पहिला प्रश्न आहे. तोही विषय बाजूला राहू द्या, पण ज्या वेळेला कांद्याचा प्रश्न असेल, दुधाचा प्रश्न असेल, ऊसाचा प्रश्न असेल किंवा अनेक काय प्रश्न असेल की काही मंडळी आढावाकडची इकडची बोलली किंवा विकास निधी काय दिलं ती. मग आता तुम्ही मला सांगा, 19,500 कोटी रुपये तालुक्यामध्ये आपल्या टाकलेले आहेत. वडू बुद्रुक सारख्या संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला आपल्याला चांगलं सगळ्या पत्रकारांना माहिती आहे की त्यांनी किती पैसे टाकले ते. मग मी काय म्हणतो, आमच्या गावातून आम्ही अमोल कोले ह्या पार्टीचे म्हणून बोलतोय, परंतु ह्यांचं काही म्हणणं आहे की हे आमच्या गावात फिरकले नाहीत. पण आढाराव आता तिकडं गद्दारी करून गेलेत, ही त्यांना पटतं का? किंवा भारतीय जनता पार्टी आहे, भारतीय जनता पार्टीने ते जर एवढे भक्कम आहेत, तुम्ही हे पक्ष फोडता कशा करता? आज पवार साहेबांचा पक्ष फोडलेला आहे हे आपल्या सगळ्या आम्हाला सामान्य माणसाला माहिती आहे की हे चिन्ह आणि पक्ष कोणाचा आहे. ती उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष कोणाचा आहे हे आपल्याला चांगलं माहिती आहे. किंवा आता आपण इलेक्शनच्या परेडमध्ये बघतो, केजरीवालला त्यांनी आतमध्ये नेऊन टाकलं. हे कशा करता की ह्यांच्या विरोधामध्ये हे प्रचार करतील म्हणून यांनी आतमध्ये नेऊन टाकलं. मग तुमची जर एवढी पार्टीला भक्कम आहे भारतीय जनता पार्टीची, तुम्ही हे पक्ष फोडू नका ना. तुमची शब्द काय आहेत किंवा ना खाएंगा ना खाने दूंगा. मग तुम्ही ह्यांनी जे भ्रष्टाचार केलेत ही लोक तुम्ही का घेतले तिकडं? मग ह्यांना तुम्ही आत टाकायला पाहिजे होतं ना. खरं तर हा प्रश्न देखील विचारण्यासारखा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न असा आहे. कारण का तर हेच जे लोक होते जे इकडच्या साईडला होते पहिल्यांदा, ते नंतर तिकडे गेल्यानंतर अचानक त्यांचं सगळं चरित्र साफ कसं झालं असा सामान्य जनांचा प्रश्न असणं आपण म्हणूयात की ते येस. तर अशा पद्धतीचे देखील प्रतिक्रिया या ठिकाणी समाज माणसातून उमटतात. अनेक भ्रष्टाचारी नेते होते ज्यांना शिक्षा देखील झालेली आहे, तरी देखील त्यांना पलीकडच्या पक्षात घेणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न देखील आपण म्हणूयात की योग्य असा आहे. तर यावर आता बघूया काय उत्तर देतात सर. आता काय होतंय माहिती का, आता सगळे आमचेच गावकरी आहेत या ठिकाणी जे बोलतात गद्दारी 1979 साली जी पुलोत सरकार पाडून 38 आमदार फोडून जी गद्दारी महाराष्ट्रामधले झाली ती सगळ्यात मोठी गद्दारी होती. गद्दारी कोणी केली, केव्हा केली, का केली, ह्या गोष्टी 1979 सालची घटना आहे. ज्यावेळेस वसंतराव नाईकांचं सरकार पाडून सरकार स्थापन केलं, त्या सरकारवरती त्यावेळेस गद्दारी करायला कोणी शिकवलं? गद्दारी हा विषय येत नसतो. विकासाच्या बाबतीमध्ये जो विकास करायचा असतो सगळ्यांना संघ घ्यायचा असतं आणि नंतर विकास करायचा असतो. विकास करताना आता वडू बुद्रुकचा विषय काढला गेला. वडू बुद्रुकच्या ठिकाणी आढळराव असताना त्यांनी पाठपुरावा केला, कुणी आढळरावांनी पाठपुरावा केला खासदार असताना, आणि त्याच्यानंतर आता भाजप सरकार असताना भाजप सरकारने त्या ठिकाणी निधी टाकलेला आहे. आणि त्या ठिकाणी फडणवीस असतील किंवा इतर आपले ह्या ठिकाणचे खालच्या लेवलचे बाबुराव पाचरणे असतील ते असताना त्यावेळेस त्याचा पाठपुरावा करून तो निधी पडलेला आहे. आणि त्यांच्या काळामध्येच हा राष्ट्रीय महामार्ग नितीन गडकरी साहेब असतील, त्यांच्या म्हणजे वाहतूक मंत्री, केंद्रीय वाहतूक मंत्री, त्यांच्या माध्यमातून हा निधी पडलेला आहे. म्हणजे हा विकास नाही तर काय आहे? विकास गद्दारी कोणी करायला शिकवली, याचा प्रथम पाया कोणी टाकला, ह्याचा मला एक प्रश्न विचारायचा आहे. सर्वसामान्यांनी याचं उत्तर द्यावं. काल वडूमध्ये संभाजी महाराजांचंच हे होतं, बलिदान मास होतं. तर अमोल कोल्हे स्वतः येऊन तिथं दर्शन घेऊन गेले, नतमस्तक होऊन गेले. आढळराव इतक्या 15 वर्षात तिथं किती वेळा येऊन गेलेत. आणि खासदार असो, आमदार निधी असू द्या, संसद भवनात आमदार अशोक बापूंनी सुद्धा विधानसभेत
त्या निधीसाठी भरपूर प्रयत्न केला आहे. 270 कोटी रुपये निधी तिथं आणला गेलेला आहे. आणि जर कमी पडला अशोक बापूंनी परत विधानसभेत तो परत प्रश्न मांडला की आम्हाला आणखी निधी द्या. ओके, ठीक आहे. तर विषय लोकसभेचा चाललेला आहे, विधानसभेच्या विषयामध्ये चाललेला नाही. विषय लोकसभेचा चाललेला आहे. संसदेत पण हा प्रश्न अमोल कोल्हे यांनी संसदेत हा प्रश्न वडूपुत्रचा प्रश्न कोल्हापूरमध्ये स्मारक होण्यासाठी मांडलेला आहे. 1989 साली किंवा 87 साली, पण तसं नाहीये, तसं झालेलं नाही. आता मला एक सांगा, हे जर लय सांगतात आमचे आढळराव लय चांगले आहेत, चला आम्ही पण म्हणतो तुमचे आढळराव लय चांगले, तुमचे मोदी लय चांगले, तुमचे भारतीय जनता पार्टी लय चांगली. पण भारतीय जनता पार्टीचा पहिल्यापासून काय नारा होता? ना खाने दूंगा. लोकांना पहिल्या 5 वर्ष त्यांनी काय केलं? 15 लाख रुपये देतो आणि 2 करोड नोकऱ्या देतो. कुठेही 15 लाख, कुठेही नोकरी. त्याच्यानंतर आता पुन्हा काय केलं? मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, उत्पन्न दुप्पट वाढवा. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आज मालाची जर परिस्थिती बघितली तर आज कुठल्या मालाला बाजार आहे? तुम्ही शेतकऱ्यांचा हे करा. लोक सुद्धा राजकारणाला कंटाळलेली आहेत, कारण लोकांना काही घेणं देणं नाही. लोकांचे, शेतकऱ्यांचे पैसे, मालाचे 2 रुपये घडले पाहिजेत, हे प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे. आणि मग तुम्ही जर एवढं जर सांगता की आढळराव अशी, भारतीय जनता पार्टी अशी, मग ते तुम्ही दिलेला शब्द किती पाळला? दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही म्हणता ना हे ईडी आणि CBI, हे आम्ही सुद्धा अनेक बघितलेत इलेक्शन सगळं. ईडी आणि CBI आणि हे आत टाकलं, हे आम्ही आतापर्यंत कधी इंदिरा गांधींच्या काळात, सोनिया गांधीच्या काळात आम्ही हे कधी बघितलेलं पण नाही. पवार साहेबांच्या काळामध्ये ही अशी परिस्थिती कधी आलेली आहे का? आजची तुम्ही बघा ना, सोडाची राजकारणी. आता तुम्ही बघा आजची परिस्थिती अशी की त्यांच्या विरोधात गेला की लगेच ईडी आणि CBI ते लगेच आतमध्ये. आमचं ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर लगेच आतमध्ये. ओके, आता याच्यावरती आपण यांची पण प्रतिक्रिया पाहूयात, काय म्हणतात. हा, ईडी आणि CBIचे आता जे बोलतायत ह्याच्याविषयी आत्ता बोलण्याचा विषय नाही. परंतु ज्यावेळेस काँग्रेस सरकार होतं 1984 साली, त्यावेळेस 4 वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली. राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे पूर्ण विधानसभा बरखास्त करणे. आणि हा पाया कोणी टाकला किंवा हे सुरुवात कोणी केली, हे सर्वसामान्यांनी उत्तर द्यावं. राष्ट्रपती राजवट लागू करत असताना ती पूर्ण राज्याची विधानसभा बरखास्त करते. ह्याची पॉवर ऑफ अटर्नी किंवा पॉवर किंवा त्यावेळेस हे राज्य सरकार खालसा करण्यासाठी कोणी हा वापर केला? कायद्याचा उल्लंघन करून किंवा कायद्यामध्ये मोडतोड करून त्याचा विपरीत परिणाम किंवा राज्य खालसा करण्यासाठी, विधानसभा बरखास्त करण्यासाठी ह्याचा पाया कोणी लावला, याचं मला सर्वसामान्यांनी उत्तर द्यावं. आणि दुसरा विषय असा, एकच मिनिट. ओके, हा, त्यांनी सांगितलं राष्ट्रपती राजवट. आज जम्मू काश्मीर मध्ये किती वर्ष झालं राष्ट्रपती राजवट? जम्मू 370 कलम हटवल्यानंतर किती वर्ष झालं? किती वर्ष झालं? आज तिथं 5 वर्ष झालं राष्ट्रपती राजवट. निवडणुका, कुठल्याही निवडणुका नाही. आज आपल्या महाराष्ट्रात कुठल्या निवडणुका आहे? महानगरपालिका नाही, जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, फक्त इजारतबाजी आहे. हे राष्ट्रपती राजवट, अमकं तमकं इजारतबाजी. ह्यांना निवडणुका घ्यायच्या नाही. यांना पराभव समोर दिसतोय. यांना एकच आहे, फक्त आता लोकसभा जिंकायची. कसल्याही परिस्थिती लोकसभा जिंकायची, त्याच्यामुळे आणि ते होणार नाही, होऊनच देणार नाही. 465 बघाव. बोला. मी सुभाष कापरे, माझी डेप्युटी सरपंच. आता सर्वच कार्यकर्ते गावातील दोन्ही पार्टीतले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि इकडे भाजप शिवसेना. तर मुद्दा सांगायचा असं झालं तर 2009 सालापासून आम्ही आढळराव पाटलांचं वैयक्तिक, मी आणि गाव कार्यकर्ते हे 2-4 असते, पण गावाचं मतदान हे भरपूर पडतं. तर दादांचं चांगल्यापैकी विकास, पिंपळसुटी आमचं छोटंसं गाव, 2000 लोकसंख्येचं गाव असताना सकट दादांनी आतापर्यंत 25-30 लाख रुपये आमच्या गावासाठी दिले. आणि माझं वैयक्तिक असं मत आहे की दादा ह्या वेळेस 100% निवडून येतील आणि आमच्या पिंपळसुटी गावातून कमीत कमी 70% मतदान आढळराव दादा पाटील यांना होईल, ही मी गावी देतो. आता अशी सिस्टीम झालेली आहे, 15 वर्षात आपल्याला 25 लाख रुपये मिळाले आणि आपण 5 वर्षात जर कोटी रुपयाची जर मागणी करीत असेल, जर निवदावरून जर आपण ताटाव यायचं येऊन बसायचं म्हणलं कसं काय जमत? बरोबर आहे का नाही? आणि आज अमोल कोल्हे हे विरोधी बाकावर येते. विरोधी बाकावाल्यांची आज परिस्थिती काय मोदी साहेबांनी केलेली माहितीच आहे. बरोबर आहे का नाही? मोदी साहेबांनी जेवढा कपड्यांवर आणि जाहिराती जेवढा खर्च केला, तेवढा जर विकासावर जर केला असता ना, सुद्धा आम्ही मोदी बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी त्यांनी पहिला पाठिंबा दिला. सुरू करल्यानंतर बैलगाडी, पहिली घोडी त्यांनी स्वतः बसून बैलगाडी शर्यत त्यांनी सुरुवात केलेली आहे. ओके, तर संमिश्र
एक ओके. मराठा लाख पुढे, मराठा पुढे, यंदा पुढे, धावून पुढे. देणार गद्दारांना कार्यक्रम. ओके, ओके. आज जर भारत देश पाहिला तर कृषी प्रधान देश आहे. तर मला तर थोडक्यात एवढंच सांगायचं आहे की आता हे आढळराव बोलतात. संसदेमध्ये अमोल कोल्हेने जे 3 वेळा संसद रत्न पुरस्कार त्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या भाषण शैलीतून घेतलाय, तो काही फुकट नाहीये. तर सगळ्यात महत्वाचं मला काय सांगायचं, आज कांद्याचा काय प्रश्न आहे. आज कांदा दुबई सारख्या ठिकाणी आज 200, 250 ते 300 रुपये भावाने जातोय. आज आपल्याकडून कितीने खरेदी केला जातोय, शेतकऱ्याकडून आज 10 ते 12, 13, 14 बळच. आमच्या हातात आज खर्च पण निघत नाही. मग आज व्यापारी तोच कांदा 25 रुपयांनी खरेदी करून आज 40 रुपयांनी दुबईमध्ये विकतात. ते आज व्यापारी मोठे झालेत. म्हणजे आज फक्त काय झालंय, व्यापारी लोक सुधरवायची, उद्योगपती सुधरवायचे आणि शेतकरी हे मारायचे. ह्या भूमिकेसाठी आम्हाला अमोल कोल्हे ह्या वेळेस प्रचंड बहुमताने निवडून देणार आहोत, ही आमची भावना. एक मिनिट आता ते बोललेले आहेत, आपण थोडस इकडचं पण घेऊयात. मला 1 मिनिट बोलायचं. ड्रायव्हर यांचा मुद्दा आपण क्लिअर करूया. मुद्दा क्लिअर करूया. 1 मिनिट. मी संभाजी भीमाजी खामकर, पिंपळसुटी गाव माझा व्यवसाय ड्रायव्हर. पण ही आपली जगाची इकलेली संस्कृती. आज पंतप्रधानी रेल्वे इकली, परत आपलं इमान इकलंय, परत बँका इकल्यात. हे पुन्हा खाजगीकरण केलंय कशासाठी? मी ड्रायव्हर आहे, माझी पोरं बी उद्या काय होते आणि काही सांगता येणार नाही. गुजरातला कंपन्या नेल्यात. हा, ही कशासाठी? महाराष्ट्राचं वाटोळं करायचं कार्यक्रम चाललंय. या आता इकडे नाही, या इकडे येऊयात. आता इकडे येऊयात. कुठे नेऊन ठेवलंय? सर्वात महत्वाचा मुद्दा की आजही आपल्या भारत देशातून जर मोदी साहेब बाहेर निघाले बाहेरच्या देशामध्ये, तर आज पूर्वीचं जे सरकार होतं ह्या सरकारमध्ये आणि आपल्या ह्या BJP सरकारमध्ये किती फरक आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती. राहिला विषय शेतकऱ्यांचा विषय, तर शेतकऱ्यांना आजही अल्पभूधारक शेतकऱ्यांना आज मोदी साहेब 2-2 हजार रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती येतात. शेतकऱ्यांमध्ये एवढं बी म्हणजे संतोष आहे. शेतकरी सन्मान निधी किंवा मुख्यमंत्री आता पुढचा एक निधी असेल, ह्या योजना आहेत, ह्या फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीच आजपर्यंत दिल्यात असं मला तर वाटतं. ओके, ठीक आहे. आता एक जण कुणीतरी एक जण बोला. आता 1 मिनिट. आता ऐका, आताच आता यांनी काय सांगितलं की 2,000 रुपये देतात. आज आमच्या तुम्ही विचार करा, मजुराला आम्ही 700 रुपये रोज देतोय. म्हणजे आम्हाला महिना किती देत आहेत ते 666 रुपये. ह्याच्यात आमचं काय निघतंय? आज 2,000 देऊन आमच्या उपकार करतात का? आज पेट्रोल डिझेल आता राहिला तंटमुक्त अध्यक्षांचा पहिल्या प्रश्नाचं उत्तर की बाहेर देशात गेल्यावर मोदी साहेबांना जास्त ओळखतात. मोदी साहेबांचा व्हिडिओ जास्त पाहत जा. युनिव्हर्सिटीचा प्रोपगंडा काय झालेला आहे की तुम्ही गेले ना बाहेरच्या देशात, जर मोदी साहेब गेले ना, विदेशी लोक तिथं जमत नाहीत. हे आपले भारतीयचे ना, तेच मोदी करतात. विदेशी लोकांची त्या दिवशी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली का यांनी? ते प्रेस कॉन्फरन्स मध्ये राष्ट्राध्यक्ष असं म्हणतात की मोदींची ही वाटचाल आहे ना, ही हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल आहे. मोदींचा बाहेर देशात डंका नाही, काही नाही. जे आपल्या मनमोहन सिंगांना जो आदर सन्मान होता ना, तो मोदी साहेबांना ना. राहिला 2,000चा विषय, आपल्या खालच्या खिशातून बंडल काढतात 50,000चा आणि आपल्या खिशात वर टिकवितात 2,000 रुपये. 48,000 रुपयाचं काय करतात हे? ओके, महत्वाचा प्रश्न विचारला त्यांनी. सरपंच साहेब आता उत्तर देतील. जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस काँग्रेस किंवा पाठीमागचं सरकार होतं, पाठीमागे 50 वर्षापूर्वीचं, त्यावेळेस जे सरकार होतं त्या सरकारने जगाची अर्थव्यवस्था कुठं होती. आणि आता भाजप सरकार आल्याच्या नंतर त्यांनी आपली जगाची अर्थव्यवस्था म्हणजे आपल्या भारताची अर्थव्यवस्था जगाच्या नकाशामध्ये जी आपली अर्थव्यवस्था 30 क्रमांकावरती ती आता 5 क्रमांकावर आणून ठेवली. आणि जे बाजारभावाच्या विषयी बोलतायत ते बाजारभाव असे आहेत. त्यावेळेस ऊसाला मी म्हणतो काय 1,000-1,200 रुपये टन असेल, आता 3,000 ते 3,500 पर्यंत टन ऊस झालेला आहे. म्हणजे बाजारभाव झालेले आहेत. किंवा त्याची आत्तापर्यंत FRP सुद्धा वाढवलेली आहे. आत्ताच कायदा संसदेमध्ये पारित केलेला आहे आणि ऊसाची FRP सुद्धा 3,500 पर्यंत FRP वाढवण्याची मागणी झालेली आहे आणि ते थोड्या दिवसामध्ये पारित पण होईल. जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सुद्धा, मी सुद्धा एक शेतकऱ्यांचाच मुलगा आहे. जे लोकसभेमध्ये जे प्रश्न मांडले जातात 100% कोल्हे साहेबांनी तिथं प्रश्न मांडले असतील, आम्ही नाही म्हणत नाही, परंतु त्याचा पाठपुरावा पाठीमागं आढळराव साहेबांनी केला होता आणि त्या पाठपुराव्याच्या आधारेच आताची कामं सध्या चालू आहेत. आणि निधी टाकत असताना आणि आर्थिक निकषाच्या बाबतीमध्ये जगाच्या नकाशावरती भारताचा
जगाच्या नकाशावरती नंबर 5 वरती अर्थव्यवस्थेमध्ये येऊन इतकी अर्थव्यवस्था बळकट झालेली आहे. ओके यांनी आजपर्यंत पेपर वाचलेला नाही दिसत. आपण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने 114व्या क्रमांकावर आहे. एकदम बरोबर आहे. 114व्या क्रमांकावर आपण भारत देशाचा आहे. 2014 साली आपला जीडीपी आणि 7.5 आपले होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने काय सांगितलं माहिती का? यंदा निवडणूक शेवटची आहे, नंतर हुकुमशाही येणार आहे. हे कोणी माहिती का? निर्मला सीतारामन यांचे पती पारकर अर्थमंत्री अर्थव्यवस्थेचे सांगतात. यांनी आजपर्यंत पेपर वाचलेला नसेल दिसत. 2014 नंतर यांनी पेपर वाचलेला. 114व्या नंबरला आपली ऐका पेपर वाचण्याचा विषय असा आहे. नुसतं 5 नंबरला कोणता भारत सांगा. एक मिनिट ऐका. तुम्ही फक्त बातम्या आणि जाहिराती पाहून त्याच्यावरती बोलू नका. अभ्यास पूर्णच बोलत आहोत. तुम्ही जगाच्या नकाशावरती अर्थव्यवस्था कुठं आहे याचा पूर्णतः अभ्यास करा. अर्थव्यवस्थेचा अभ्यास करा, त्याच्यानंतर बोला. 114वा क्रमांक होता, परंतु काँग्रेस कार्यकालामध्ये होता. 15 वर्षापूर्वी तो होता. आता कुठं आहे याचा सर्वे करा. फक्त जाहिरातबाजीवरती किंवा इतर त्याच्यावरती तुम्ही बोलू नका. जे बोलायचे असेल ते पुराव्यानिशी सांगावी. ओके, तर दोन्ही बाजू ऐकलेल्या आहेत. हे म्हणतात की 114व्या क्रमांकावरती भारताची अर्थव्यवस्था आहे, साहेब म्हणतात की 5व्या क्रमांकावरती आहे. कमेंटमध्ये तुम्ही सांगायचे, अभ्यास करून सांगायचे की कोणत्या क्रमांकावरती आपली भारतीय अर्थव्यवस्था आहे आणि ती कोणत्या निकषावर आहे. ओके, अजून कोण बोलला? मला एक सांगा. 2000 रुपयाचं यांनी आता सांगितलं. 2000 रुपये अधिक मोफत धान्य. तुम्ही मला एक सांगा, आज खताच्या किमती बघा तुम्ही. डिझेल काय परिस्थिती आहे, पेट्रोलची काय परिस्थिती आहे, गॅसचं काय अवस्था आहे, जीएसटीचं काय आहे. जीएसटी हे काय दुखणे हो आतापर्यंत कोणाला माहित होतं का काय? त्याला जोडून खताला जोडून एक प्रश्न आहे. आज यांना हे माहित नाही, खताच्या गोणीवरती मोदी साहेबांचा फोटो आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खत मिळणं बंद झालं आहे. आचारसंहितेचा भंग होत आहे. त्यामुळे त्याच्यावर जे खतावर गोण्यावर छापल्यात का फोटो मोदींचे, निवडणूक आयोगाने सांगितलंय ते बंद करा. त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांना खताची गोणी मिळणार नाही पुढील 3-4 महिने. याच्यावर उत्तर आहे का यांच्याकडे? जरी आज 2000 रुपये जरी माणसाला कुणाला वाटत असं केले चांगले आहेत, परंतु आपण सुद्धा शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपले खतातून किती पैसे जाते, डिझेलमधून किती जाते, पेट्रोलमधून किती जाते, गॅसमधून किती जाते, किंवा आपल्या शेतीमालाला यांनी किती बाजार दिलेला आहे याची सुद्धा आपण सगळ्यांनी खातरजमा केली पाहिजे. तर आपण कुठल्याही पक्षाचा उद्या केला पाहिजे. ओके ठीक आहे. आता शेवट ऐका. आता आपण काय करूयात, सगळ्यात पहिलं यांचं मत बघूया त्याच्यावरती, जो काही सरांनी प्रश्न विचारलाय, आणि त्यानंतर एक शेवटचा आपण सगळ्यांना विचारणार आहोत की आपण कोणाला सपोर्ट करणार. ठीक आहे. हा विषय असा आहे. आता जे बाबळे साहेबांनी जो प्रश्न मांडला खताच्या बाबतीमध्ये, पाठीमागे याचा तुटवडा होता. आता बांधावरती खत मिळत आहे. आणि दुसरा मुद्दा ऐका, माझा ऐकून घ्या अगोदर. दुसरा मुद्दा, तुम्ही जे कराच्या बाबतीत बोलतात, पाठीमागे सुद्धा कर रूपाने ते पैसा कापला जात होता. आता जीएसटी ही फक्त सरकारी तिजोरीमध्ये जमा होती. जीएसटी लागू करून ती सरकारी तिजोरीमध्ये भरणा केला जातो आणि त्याच्या अनुषंगाने आपल्या भारताचा असेल, महाराष्ट्राचा असेल, प्रत्येक राज्याचा विकास केला जातो. विकास करण्यासाठी निधी हा गरजेचा असतो, पैसा गरजेचा असतो. तेव्हाच आपल्या सर्वसामान्यांचाच पैसा आहे, तो जीएसटीच्या माध्यमातून घेत असतील त्याच्याबद्दल माझं दुमत नाहीये. परंतु तो विकास करण्यासाठी पैसा महत्वाचा असतो आणि तो पैसा जीएसटीच्या माध्यमातून, कर रूपाच्या माध्यमातून घेतला जातो. खतांचा तुटवडा अजिबात नाहीये. कुठल्याही प्रकारे घोकंपट्टी करून सांगू नये. खत बांधावरती मिळत आहे. बांधावरती खत मिळावं अशी शेतकरी सुद्धा दोन्ही पार्ट्यांनी आपापली मतं मांडलेली आहेत आणि आपण जनता जे आहे, जनता जनार्दन जे आहे तिच्या हातात आहे की आता कोणाला निवडून द्यायचंय. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचंय की तुम्हाला याबद्दल तुमची प्रतिक्रिया नेमकी काय आहे ते. आता आपण शेवटचं एक सारासार आपण या ठिकाणी सगळे मुद्दे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु संपूर्ण दिवस आपल्याला या ठिकाणी देणं जमणार नाही. दोन्ही पार्टी समजून घेतील. तर आपण आता शेवटचं विचारूयात की प्रत्येक माणसाला ते कोणाला सपोर्ट करत आहेत ते आपण त्यांचं मत घेणार आहोत. सगळ्यात पहिलं आपण सांगा. मोदी आणि आढळराव. ओके, आढळराव मोदी. आढळराव पाटील. कोल्हे. अमोल कोल्हे साहेब. अमोल कोल्हे साहेब. शरद पवार साहेब. अमोल कोल्हे सर. अमोल कोल्हे. तुतारी शरद पवार साहेब. डॉक्टर अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. एकनिष्ठ अमोल कोल्हे. ओके, तर एकंदरीत तुम्ही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण गाव जे आहे, आता जरी इथं घमासान आपल्याला पाहायला मिळालेली असेल तरी प्रत्येक उत्सवाच्या वेळेस आणि प्रत्येक सणाच्या वेळेस सगळेजण एक बनून या ठिकाणी काम करतात. हे खरं तर खूप स्तुतीदायक आपण म्हणूयात की असा हा उपक्रम आहे. चेअरमन साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सर, सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. फलके.
फलके साहेब आहेत. ओके, काय वाटतं की यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओके का असं वाटतंय अमोल कोल्हे आम्हाला द्यायची? ओके, ठीक आहे, चला. तर हा, अजून देखील आमचे मित्र देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कसल्याही प्रकारे निपक्षपातीपणे आपण या ठिकाणी प्रतिक्रिया रेकॉर्ड करत आहोत. मित्रांनो, समीर फलके सर ऍक्टर आहेत आणि बऱ्याच इतर नाटकं असतील किंवा इतर काही वेब सिरीज असतील त्यांच्यामध्ये काम करण्याचा त्यांचा छंद आहे. तर सर, काय सांगाल, यंदाच्या निवडणुकीमध्ये आपण आपला कौल कुठे देणार? अब की बार मोदी सरकार, अब की बार 400 पार. यंदा आढळराव पाटील हे बहुमताने निवडून येतील आणि सर्व तरुण वर्ग आढळरावांच्या पाठीशी आहे आणि हा जनमत आहे सगळ्यांचं. ओके, ठीक आहे. तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण रेकॉर्ड या ठिकाणी करतोय. बस, ठीक, ओके, धन्यवाद. असं वाटतं की आमच्या शिरूरच्या जी आता लोकसभा निवडणूक होत आहे 2024ची, त्या 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या शिरूर पट्ट्यामध्ये, आमचा शिरूर पट्टा पहिल्यापासूनच थोडासा सदन असा समजला जातो, परंतु काही कारणास्तव MIDCचं पाणी असेल किंवा इतर काही श्रीगोंद्याकडे आमच्या तालुक्यातून पाणी पिण्यासाठी उपसा झालेला आहे, त्या कारणास्तव काही पाणी उपसा होत आहे आणि त्या पाणी उपसा होत असल्या कारणास्तव माझी अशी वरच्या लेवलला विनंती आहे की जे काही पाणी उपसा होतो त्या अनुषंगाने आता आमच्या पूर्व भागातील काही गावे घोड नदी तीरावरती आहेत, ती गावे दुष्काळामध्ये मोडायला सुरुवात झालेली आहे आणि दुष्काळामध्ये ही गावं मोडत असताना त्या गावावरती साधारणतः भीमा आणि घोड हा नदीजोड प्रकल्प प्रामुख्याने व्हावा अशी माझी विनंती आहे. आमच्या पिंपळसुडी गावामध्ये जो काही घोड नदी आहे त्या घोड नदीवरती साधारणतः एक 5 फूट ते 10 फूट उंचीचा सर्वसाधारणपणे बुडीत बंधारा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. परंतु हे सर्व करत असताना गेले 10 वर्ष झालं आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे. आमच्या गावामध्ये बुडीत बंधारा व्हावा ही आमच्या ग्रामस्थांनी वेळोवेळी त्या ठिकाणी पाठपुरावा करून सुद्धा त्याचा अजून कुठलाही रिप्लाय किंवा कुठलाही त्याचा अनुषंगाने आउटपुट आलेलं नाही. पहा,